नमस्कार शेतकरी मित्रांनो, अखेर एवढ्या दिवसापासून वाट पाहत असलेल्या आपल्या शेतकऱ्यांच्या कर्जमाफी संदर्भात आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घोषणा केली. आता याच्यासाठी पात्र कोण, 2 लाखांपर्यंत कोणाला शेतकरी कर्जमाफी मिळणार, त्याच्या व्यतिरिक्त अपात्र कोण, हे सगळ्या गोष्टी अगदी 2 मिनिटात आपण समजून घेणार आहोत. त्यामुळे शेवटपर्यंत बघा. चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करून ठेवा, लाईक करा, शेअर करा. आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस खूप काही खुश असताना आपल्याला दिसले. आता खुश असे होते की ज्या पद्धतीने नेहमीप्रमाणे घोषणांचा बोजवारा ते करतात त्या पद्धतीने आज शेतकऱ्यांच्या घोषणांसाठी त्यांनी एक मोठी लढाई जिंकली का काय, घोषणा करून फक्त घोषणा करून मोठी लढाई जिंकली का काय, अशा पद्धतीने ते बोलत असताना दिसले. असो, त्या व्यतिरिक्त त्यांनी सांगितलं की 30 सप्टेंबर 2025 पर्यंत ज्या शेतकऱ्यांचं पीक कर्ज थकीत आहे, बघा 30 सप्टेंबर 2025 पर्यंत ज्या शेतकऱ्यांचं पीक कर्ज थकीत आहे अशा शेतकऱ्यांना 2 लाखांपर्यंत कर्जमाफी मिळणार आहे. आता किती सरसकट नाही आहे, 2 लाखांपर्यंत याच्यामध्ये कर्जमाफी मिळणार आहे. त्या व्यतिरिक्त जे शेतकरी आतापर्यंत ही कर्जमाफी किंवा पीक कर्ज यांनी वेळेवर भरलेलं आहे अशा शेतकऱ्यांना 50,000 रुपयांपर्यंत प्रोत्साहनपर अनुदान मिळणार आहे. म्हणजे ज्या शेतकऱ्यांनी वेळेवर कर्ज भरलेलं आहे, पीक कर्ज भरलं आहे, अशा शेतकऱ्यांना 50,000 रुपयांपर्यंत हे अनुदान मिळणार आहे. तर त्या व्यतिरिक्त 2 लाखांपर्यंत 30 सप्टेंबर 2025 पर्यंत ज्या शेतकऱ्यांचं कर्ज थकीत आहे अशा शेतकऱ्यांना 2 लाखांपर्यंत कर्जमाफी मिळणार आहे. आता 2 लाखाच्या वर काय, तर 2 लाखाच्या वर ज्या शेतकऱ्यांचं कर्ज राहिलेलं आहे किंवा 2 लाखाच्या वर ज्या शेतकऱ्यांचं कर्ज असेल त्यांना उर्वरित कर्ज हे फेडावं लागणार आहे. मात्र तुमच्या मनामध्ये प्रश्न देखील निर्माण होत असेल की 2 लाखाच्या वर अजून काही सबसिडी आहे का, तर त्या संदर्भात अजून त्यांनी काही स्पष्ट सांगितलेलं नाही. त्या संदर्भातील एक GR देखील आहे. तो GR जसा येईल त्या संदर्भातील सगळ्या डिटेल गोष्टी आपण तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहेत. चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा मित्रांनो, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.